अगवणेची बलेनो कार बावधन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, आधीच 2 आलिशान गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यात आणि आता ही बलेनो कार सुद्धा बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। नक्कीच वृषाली, आपण पाहिले तर वैष्णवी हगवणे प्रकरणात जे आहेत आता बावधन पोलिसांकडून जो आहे तो हगवणे कुटुंबियांचा फास जो आहे तो आता घट्ट होताना पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो राजेंद्र हगवणे ज्यावेळेस फरार होता, म्हणजेच 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता। त्यानंतर 6 ते 7 दिवस जो आहे तो विविध गाड्यांनी जो आहे तो या ठिकाणी फिरत होता। त्यामधील ही एक बोलेनो गाडी जी आहे ती आता पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी जी आहे ती आता जप्त केलेली आहे। काल इंडियावर फोर्ड गाडी जप्त केली, तर त्याच्या आदल्या दिवशी जी आहे ती थार वाहन जे आहे ते जप्त करण्यात आलं होतं। आपण आता ही गाडी पाहू शकतो की MH12SY 1123 या क्रमांकांची ही बलेनो वाहन जे आहे ते यामध्ये स्वतः राजेंद्र हगवणे जो आरोपी आहे तो या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळत होता। त्याचप्रमाणे त्याच्या पलीकडे पाहिलं तर ही हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर कार देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेली दिसते। आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पोलीस देखील दिसत आहेत। आपण पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। या पोलीस निरीक्षक सर इथे आहेत। सर, काय सांगाल, फॉर्च्युनर बलेनो जी आहे ती जप्त करण्यात आलेली? हगवणे प्रकरणात आत्तापर्यंत त्यांना स्त्रीधन म्हणून दिलेली वाहने तसेच चांदीचे भांडी दागिने ते जप्त करण्यात आलेले आहेत। त्यांनी गुन्हा घडल्यानंतर पसार होत असताना जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी इंडियावर, थार आणि एक बलेनो जप्त करण्यात आलेले आहे। अजून काय वाहनं आहेत का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। या प्रकरणाचा आम्ही एकदम सखोल तपास करणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर अनेक वाहनं जी आहेत आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे। काल इंडियावर फोर्ड जप्त केल्यानंतर आज जे आहे ते या ठिकाणी बलेनो कार जी आहे ती आता जप्त केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणखी किती वाहनं त्यांनी वापरले याचा तपास देखील बावधन पोलीस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।